नमस्कार माऊली. आयुष्य हे फार खडतर असतं. आपण कित्येक लोक असे बघतो की ज्यांचं नशीब लिहिताना भगवंतानी फार कठोर हात वापरलाय असं आपल्याला वाटतं. एकही सुखाचा क्षण त्यांच्या नशिबी नसतो, तरीही त्यांचं आयुष्य सुरूच असतं. काही वेळेला प्रश्न पडतो की प्रभूंनी त्यांच्यावर एवढी अवकृपा का दाखवावी. या दुर्दैवी लोकांनी नेमकं काय करावं म्हणजे त्यांचा हा वनवास संपेल. यासाठी जे व्रत आहे ना, ते व्रत म्हणजे वर्णसठीचे व्रत. आपल्या घरातील सर्व दुःख दूर व्हावीत, कुटुंबाची उन्नती व्हावी, आपलं सौभाग्य अखंड राहावं, यासाठी सर्व सुवासिनींनी हे व्रत करावं. काय आहे या व्रतामागची कथा पाहूया. मेघमाला, मेघमाला. हो हो, आले आले. मेघमाला, अगं किती विलंब म्हणावायचा हा दूध आणावयाच. आज काय गाय दूध देईन अशी झाली की काय? मेघमाला आले. आज लक्ष नाही तुझं कामात? नाही पिताश्री, ते आत. मेघमाला आले. अगं मी काय म्हणतो ऐक. मेघमाला, आले आले. मेघमाला, मेघमाला. हे गेलीये कोणास ठाऊक. हो माते. काय माते काय? हा, अगं सूर्य किती डोक्यावर आलाय, अजून माझी न्याहारी आणली नाहीस तू? आणते. आणते. सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. नुसतं वैताग आणलाय ह्या कारकिनी. मेघमाला, कुठे निघालीस? पाणी आणायलाच जात होते माते. आत्ता? सूर्य किती डोक्यावर आलाय बघितलंस का? भोजनाची वेळ झाली तरी अन्नाची सिद्धता नाही. आता काय, आम्ही केवळ पाणी प्यायचे आणि आमची भूक शमवायची? नाही माते, सारी तयारी झाली आहे. केवळ अन्न शिजवायचे बाकी आहे. बास ग पुरे, काही सांगू नकोस. दिवसेंदिवस कामचुकारपणा वाढत चाललाय तुझा, आणि आम्हाला जास्तीत जास्त त्रास कसा होईल ना हे बघत असतेस बघ तू. कळत नाही का काय मला? हा बाई ग, अगं तुझ्या मातेच्या निधना पश्चात मी इथं आले ग या घरात. पण तुला तुला पोटच्या पोरीपेक्षा जास्त प्रेम दिलं, माया लावली. पण तू मात्र. नाही माते, मी नेहमीच तुझी आदर्श पुत्री बनण्याचा प्रयत्न करत आले आहे. पुरे पुरे, ही अशी गोड गोड खोटी विधानं काही कामाची नाहीत बरं. बाई ग, उद्या लग्न होऊन सासरी गेलीस तर सासरचे लोक आमच्या तोंडात शेण घालतील. अगं तू गृहकृत्य दक्ष झाली नाहीस, घरातली 4 कामं तुला जमली नाहीत तर काय म्हणतील? सावत्र आईनं हेच का संस्कार केले, हेच शिकवलं का? मेघमाला, मेघमाला, तुला मी काय सांगितले होते? मला न विचारता माझ्या वस्तूला हात लावलेला मला आवडत नाही. माझ्या कक्षातील कंठ नाहीसा झाला आहे. तुला सांगूनही तू असे का केलेस? मी हात नाही लावला. अगं मातेनेच तो घातला आहे, हे पहा. बाई 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 बाई, म्हणजे आता माझ्या पुत्रीच्या अलंकारांवर सुद्धा माझा अधिकार राहिला नाही का? तसं नाही माते, मी केवळ. बस पुरे, काही ऐकायचं नाही मला. मुकाट्यानं पाणी आणायला जा आणि आमच्या भोजनाची सिद्धता कर. पिताश्री, काय आहे? मला की नाही काही धन हवे आहे. धन? का बरं? आता काही नवे अलंकार घ्यायचे म्हटल्यावर की धन नको का? अलंकार? अगं आता आणखीन किती आभूषणं पाहिजेत तुला? सगळ्या गावाची आभूषणं एकत्र केली ना
त्यापेक्षा तुझ्याकडची आभूषणं अधिक भरतील. असं काय करता? अहो, आपल्या एकुलत्या एका पुत्रीचे लाड तुम्ही पुरवणार नाही तर मग कोण पुरवणार? माते, ते आपल्याला वाटते, पण ही आहे ना आणखी एक. आपल्या नशिबात सावत्रपणाचा भोग द्यायला. आता पुन्हा नको तो विषय कशाला? सुखाने जगायचं म्हणतो तर नशिबात ते पण नाही. आता कुठला अलंकार आवडला आहे तुला? तुला कशाला हव्यात ग चौकशा? तुला काय वाटले मी अलंकार तुला देईन? तुला काहीही मिळणार नाही. अगं तसे नाही, मी तर केवळ आणि जरी अलंकार दिले तरी काय उपयोग? स्वतःकडे पाहिलंच जरा. घाणेरडे वस्त्र आभूषण नाही, शोभून तरी दिसेल का? सत्य सांगते आहेस तू सुवर्णा. रूपाची माझ्यावर सदा अवकृपाच होती. चांगली वस्त्रे नाहीत आणि अलंकाराची मला आसक्तीही नाही. ऐकलंस का माते? ऐकले. हे म्हणजे आता अलंकार मिळत नाहीत म्हणून कारण देण्यासारखे झाले. पण तुला आतून आसक्ती आहे हे मान्य तरी कर. ठीक आहे, देतो बरं मी तुला एक मुद्रा. मला सांग, तू कोणाच्या नशिबाची? पिताश्री, तुमच्याच नशिबाची. छान. मी तुलाही एक मुद्रा देऊ शकतो बरं का? मला सांग, तू कोणाच्या नशिबाची? पिताश्री, मी तर माझ्याच नशिबाची. होय ना? मग तुझ्या कर्माने आणि नशिबाने जेवढं पदरात पडेल ना तेवढंच घे. आमच्याकडून कसली अपेक्षा ठेवू नकोस. बरं, व्यापाराच्या कामासंबंधी आम्हाला परगावी जावं लागणार आहे. हो. तर तेव्हा त्याची सिद्धता करा. कर. अगं थांबलीस काय नुसती? जा, आमच्या भोजनाची सिद्धता कर. चल निघ. जा लवकर. हे काय? सारे अन्न संपले आणि मला तर प्रचंड भूक लागली आहे. काय करू? अन्न संपले तरी कसे? असे कसे होईल? पण असं कसं होईल म्हणजे? हा, तुला काय म्हणायचंय? की तू मुद्दाम उपाशी राहावीस म्हणून आम्ही अन्न फेकून दिलंय? या उलट तुला अन्न मिळावे तुझी काळजी म्हणून आमच्या जेवता ताटात अन्न शिल्लक ठेवले आहे. हे घे. घे. अगं घे. अगं भूक लागली आहे ना तुला, घे. आणि हे अन्न गिळून झालं ना की अंगण शेणाने छान सारवून घ्यायचं. काय? तोपर्यंत आम्ही विश्राम करतोय. चल ग. ईश्वरा, आज नशिबी तू इतकेच अन्न लिहिले आहेस. उष्टे असले तरी हे माझ्या नशिबाचे.
यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रिया. चित्ते वाची क्रियायां च साधना मे करूपता. कृतिका मावशी. मेघमाले, मावशी क्षमा. क्षमा नाही, अजिबात नाही. माझ्या एवढ्या सुरेख हाताना जिने शेणाने माखवले आणि एवढा मोठा अपराध केला, तिला देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे. काय? खूप बरे वाटले बघ तुला असे हसताना पाहून. आणि काय ग, एवढी मनमोकळेपणाने हसतेस, याचा अर्थ मंगला आणि सुवर्णा घरात नाहीत, हो ना? हो, त्या दोघी अलंकार खरेदीसाठी गेल्या आहेत. सुवर्णाला नवीन अलंकार आवडला आहे. काही काळापूर्वीच त्या बाहेर गेल्या आणि मला मेघमाला, असे कोणते संकट आले आहे की ज्यामुळे तू हा निर्णय घ्यायला कचरते आहेस? इथे जर तुझ्यावर एवढा अन्याय होतो आहे तर इथून निघून तू माझ्याकडे का बरे येत नाहीस? इथे तुझी अवस्था कुणा दासीपेक्षा कमी नाही, तरी देखील तुला इथेच राहायचे का? मावशी, अगं आपण पुन्हा पुन्हा तेच बोलतो आहोत आणि मी आज देखील हेच सांगते. अगं कितीही झाले तरी हे घर माझ्या मातेचे आहे. तिचे वास्तव्य इथे होते. मी इथे असले की मला तिच्या कुशीत असल्याचा भास होतो, कारण आठवणी कितीही अंधुक असल्या तरी त्या माझ्यासोबत आहेत सदैव. हो ग बाळा, मला तुझ्या भावना कळतायत, पण इथे तुझ्या स्वभावाची, तुझ्या मनाची कुणालाही चिंता नाही. आणि आठवणींचं म्हणशील तर त्या सदैव आपल्या सोबत असतात, त्या कधीही नष्ट होत नाहीत ग बाळा. आणि म्हणूनच मला इथे अधिकाधिक राहायचे आहे. त्या आठवणींना जगायचे आहे, त्यांना अनुभवायचे आहे. कदाचित हेच माझे नशीब असेल. मेघमाले, नशीब आपण घडवायचे असते आणि आपल्या नशिबात जे लिहिलेले असते तेच आपल्याला मिळते सुद्धा. पण बाळा, माझं काळी सुटतं ते केवळ तुझ्यासाठी. मावशी, तू माझी काळजी नको ग करूस. तू इथे आलीस ना तरी मी आनंदी होते. हो ना? मग हा आनंद तुला सदैव मिळावा म्हणून मी इथे सारखी येत राहीन. पण बाळा, आता मला निघायला हवे. येते मी. आणि हो, काही लागले ना तर अगदी निसंकोचपणे मागो, सांग मला. किती वेंधळी आहे मी. एक राहिलेच, थांबो. पहा बरे, आवडतायत का? अगं किती सुरेख आहेत हे. हे तू माझ्यासाठी आणले आहेस? हो तर मग आणखी कोणासाठी? दुसरे आहेच कोण मला तुझ्याशिवाय? अलीकडेच एका प्रवासाला गेले होते, तिथून आणलेत मी हे तुझ्यासाठी. ते पाहू बरं कसे दिसतायत. सुरेख. पहा तरी, या अलंकारामुळे तुझे रूप किती उजळले आहे. अगदी शोभून दिसतंय. किती 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 सुंदर कंठ आहे हा. मला तर भीतीच वाटते आहे. माझी दृष्ट लागू नाही म्हणजे झालं. अगं, मला देखील तीच भीती वाटते हो. माझ्या या कन्ये इतकी देखणी मुलगी जगात शोधून सापडणार नाही. अगो, इतकेच नाही, मला इतकी आभूषणं गोळा करायची आहेत माते की पंचक्रोशीत कोणाकडे नसतील. आणि मग तिन्ही त्रिकाल तेच दागिने घालून फिरवायचे आहेत, जेणेकरून सर्वत्र माझ्याच अलंकाराची चर्चा होत असावी. होत असावी काय? अगं, होतेच आहे. शेवटी माझी मुलगी आहेस तू, समजलं? छान आहे, सुरेख. सुवर्णा,
अगं किती सुरेख कंठ आहे हा, तुला शोभूनही दिसतो आहे. मला असे वाटते की तुझ्यामुळेच त्याचे सौंदर्य अधिक खुलले आहे. कधी नाही ते 4 शब्द बरे बोललीये. आणि तू बोललीयस ना, हे सत्यच आहे. हो ना माते, मलाही असेच वाटते. हिला आभूषणे मिळत नाहीत म्हणून माझे कौतुक करत असे. म्हणजे मी आनंदित होईल आणि हिला एखादा अलंकार देऊ करेन. तसे नाही, मला त्यात कदापिही रस नाही सुवर्णा, आणि त्याची आसक्ती देखील नाही. हे काय बघते मी, एवढा सुंदर दागिना हिच्याकडे कुठून आला असेल? आणि हा इतका सुरेख आहे तर तो तिच्याकडे असून उपयोग नाही. हे चालणार नाही. आता सर्वजण हिचेच कौतुक करतील. नाही, हे मला सहन होणार नाही. सगळे सुंदर अलंकार माझ्याकडेच हवेत. सुवर्ण, कसला विचार करते आहेस? मला सांग, तुझ्या कानात हे आभूषण कुठून आले? ही तर मला, अगो बाई, मी सुद्धा आताच बघतीये. हो, माझीच आहेत ती. तुझी? तुझ्याकडे कुठून आले? अगं, आज कृतिका मावशी आली होती ना, तिनेच मला ही भेट म्हणून दिली आहे. खोटे खोटे बोलते आहेस तू. ह्यात काय खोटे आहे? माते, हिच्या कानातील आभूषणे माझी आहेत. काय? तुझी? होय, मी माझी आभूषणे ओळखत नाही का? माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहेत ती, आणि ते तू परिधान केलेस. काय ग, माझ्या कन्येची आभूषण तू परिधान केलीस? नाही माते, मी खरेच सांगते आहे. मला ही आभूषणे मावशीने भेट म्हणून दिली आहेत. नाही माते, ही खोटे बोलते आहे. तू माझ्या कक्षातून चोरले आहेस. काय ग, स्वतःच्या घरात आपल्या बहिणीचे अलंकार चोरायला लाज नाही वाटत? नाही, आता ह्याची शिक्षा तुला पुरेपूर मिळणार. आजन्म अद्दल घडणार तुला आता. माते, माते, माझ्या मुलीची आभूषण चोरतेस? नको. चोऱ्या करतेस? सोडा काय? माऊली, मनुष्याला कुठल्याही गोष्टीची हाव झाली ना, म्हणजे लालसा झाली, तर मग त्याला त्याशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. आता एकीकडे मेघमाला, जिला तिचे दागिने किंवा ऐहिक सुखामध्ये काहीही रस नाही. दुसरीकडे तिची सावत्र बहीण आणि आई, ज्या दोघीही तिला सतत पाण्यात पाहतात, तिची हेळसांड करतात आणि भौतिक सुखामध्येच अडकून राहिलेले आहेत. मनुष्य स्वभावाचे हे 2 टोकाचे पैलू जर एकाच घरात राहत असतील तर त्या घराची केवढी दुरावस्था होत असेल. असो, या बिचाऱ्या मेघमालाच्या पदरी काय नशीब मांडून ठेवलंय पाहूया. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.